माझ्या हातामध्ये एक नोटबुक आहे आणि त्या नोटबुक वरती मी डस्टर ठेवलाय. ओके. आणि तो डस्टर जो आहे तो ह्या नोटबुक वरून मला पुढे पुश करायचा आहे, म्हणजे डिस्प्लेस करायचा आहे. मला काय लावावं लागेल? सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की आपल्याला फोर्स एक्झर्ट करावं लागेल. मी सपोज फोर्स एक्झर्ट केला 5 न्यूटन. तो डस्टर जो आहे तो मूव्ह नाही झाला. म्हणजे ह्याचा अर्थ काय असेल सांगा मला? मी एक्झर्ट केलेल्या फोर्सला कुणीतरी कॅन्सल केलेलं असलं पाहिजे, बरोबर? सपोज मी 10 न्यूटन फोर्स लावला, अजून तो डस्टर मूव्ह होत नाहीये, म्हणजे ह्याचा अर्थ माझा जो फोर्स आहे तो फोर्स 10 न्यूटन आहे आणि त्या फोर्सला परत कॅन्सल केलं जातंय. मग हा जो फोर्स आहे जो मी लावलेल्या किंवा एक्सटर्नली अप्लाय केलेल्या फोर्सला कॅन्सल करते, हा कोणता फोर्स आहे? येस, तुमच्या मनामध्ये जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे, फ्रिक्शन. येस, आपलं ह्या लेक्चरला आपण फ्रिक्शन स्टडी करतोय. टॉपिकचं नाव टाकून घ्या, फ्रिक्शन. आता फ्रिक्शन कशामुळे एक्झर्ट होतं किंवा फ्रिक्शन म्हणजे काय आहे? तर फ्रिक्शन हा दोन बॉडींच्या मध्ये रिलेटिव्ह मोशन होण्यासाठी अपोज करतो, रिलेटिव्ह मोशनला अपोज करतो, त्याला आपण फ्रिक्शन बोलतो. दॅट इज फ्रिक्शन इज द फोर्स विच अपोजेस टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू बॉडीज. फ्रिक्शन, it is the force which opposes to the relative motion, अंडरलाइन करा रिलेटिव्ह मोशनला, रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू बॉडीज. ओके, ह्याला आपण फ्रिक्शन बोलतो. बिटवीन एनी टू बॉडीज विच आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजे दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलं पाहिजे तेव्हाच फ्रिक्शन लागणार, म्हणून आपण फ्रिक्शनला कॉन्टॅक्ट फोर्स सुद्धा बोलू शकतो. फ्रिक्शन हा कसला फोर्स आहे? कॉन्टॅक्ट फोर्स आहे. दोन बॉडींच्या मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट व्हावा लागतो तेव्हाच फ्रिक्शन एक्झिस्ट राहतं, बरोबर? आता फ्रिक्शन कशामुळे लागतं? तर फ्रिक्शनचे जे कॉज आहेत, कॉज रिझन आहे फ्रिक्शनचं, ते दोन पद्धतीने बोललं जातं. की एक आहे जे एखादा सरफेस आहे, फॉर एक्झाम्पल परत एकदा मी डस्टर आणि नोटबुक घेतो. सपोज ही नोटबुक आहे आणि हा डस्टर आहे, हे दोन एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेत, बरोबर? आणि जेव्हा मी फोर्स लावतो डस्टर वरती तेव्हा काय होतं? तर डस्टर जो आहे तुम्ही म्हणाल की स्मूथ आहे, बट जर आपण झूम करून बघितला तर डस्टर हा रफ आहे, त्याच्यामध्ये रफनेस आहे, हिल्स अँड डेल्स आहेत. सिमिलरली कंपॅरेटिव्हली आपण नोटबुक जर बघितलं, नोटबुक थोडीशी स्मूथ वाटते, परंतु तिच्यामध्ये सुद्धा हिल्स अँड डेल्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज हा जो सरफेस आहे हा सरफेस आहे नोटबुकचा, बरोबर? आणि हा जो सरफेस आहे हा सरफेस आहे डस्टरचा, बरोबर? हे दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यात आणि जेव्हा ह्या दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, हा जो असा टोचकुणीसारखा भाग आहे त्याला आपण म्हणतो हिल्स, बरोबर? आणि जो दरीसारखा भाग आहे त्याला आपण डेल्स बोलतो. काय बोलतो? डेल्स. जेव्हा दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा हिल्स अँड डेल्स एकमेकांच्या मध्ये इंटरलॉक होण्याची पॉसिबिलिटी असते. हिल्स अँड डेल्स, परत एकदा ऐका, हिल्स डेल्स मध्ये इंटरलॉक, म्हणजे ह्या बॉडीचे हिल्स ह्या बॉडीच्या डेल्स मध्ये इंटरलॉक होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्याच्यामुळं जे रिलेटिव्ह मोशन व्हायला पाहिजे, जरी आपण याच्यावरती फोर्स लावला तरी सुद्धा हिल्स अँड डेल्स इंटरलॉक झाल्यामुळे ही जी वरची बॉडी आहे त्या बॉडीची मोशन जे रिलेटिव्ह मोशन व्हायला पाहिजे होती त्या इफेक्ट मध्ये होत नाही आणि मोशनला अपोज होतो. त्याला आपण फ्रिक्शनचा एक कॉज बोलतोय. दॅट इज हिल्स अँड डेल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे आपण फ्रिक्शन एक्झिस्ट झालं असं बोलतो. आणि सेकंड जो आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. कोणता आहे रे? इंटरमॉलिक्युलर फोर्स. बघा समजून घ्या, इंटरमॉलिक्युलर फोर्स हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, दोन मॉलिक्युल्स आहेत. सपोज ही एक बॉडी आहे, वरची ही एक बॉडी आहे आणि ही खालची बॉडी आहे, बरोबर? ज्या दोन बॉडीज आहेत, जसं नोटबुक आणि डस्टर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी ठेवलेलं होतं, तेव्हा काय होतं तर हे जे डस्टरचे मॉलिक्युल्स आहेत, अप्पर बॉडीचे जे मॉलिक्युल्स आहेत ते लोअर बॉडीच्या मॉलिक्युल्सच्या जवळ येतात, म्हणजे त्यांच्या एकमेकांच्या रेंजमध्ये येतात, बरोबर? मग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे हे एक मॉलिक्यूल दुसऱ्या एका मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करायला चालू करतो. का तर प्रत्येक मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ येतो, एकमेकांच्या रेंजमध्ये येतो
आणि कोणता फोर्स एक्झर्ट होतो एकमेकांच्या वरती मॉलिक्युल्स कडून, तर इंटरमॉलिक्युलर फोर्स. हा जो फोर्स आहे हा अट्रॅक्टिव्ह नेचरचा अट्रॅक्शन फोर्स आहे. मॉलिक्युल्स एकमेकांच्या वरती लावतात आणि 10⁻⁹ मीटर ही रेंज आहे त्या मॉलिक्युल्स इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनची. बरोबर, म्हणजे एका बॉडीचे मॉलिक्युल, सपोज मी हात आहे माझा, एक हात दुसऱ्या हातावरती ठेवतोय, तर ह्या हाताचे मॉलिक्युल्स ह्या हाताच्या मॉलिक्युलच्या एकमेकांच्या जवळ येतील आणि एकमेकांच्या वरती इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावतील. आणि जेव्हा मी फोर्स लावू, बरोबर, अप्पर बॉडीवरती किंवा लोअर बॉडीवरती फोर्स लावून रिलेटिव्ह मोशन प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करेन, तेव्हा हे एकमेकांचे हे जे मॉलिक्युल्स आहेत जे एकमेकांना पकडून बसलेले आहेत, पकडे रहना छोडना नाही, हे आपण बोलतोय त्या मॉलिक्युलच्या बाबतीत. तसे मॉलिक्युल्स एकमेकांना सांगतात की पकडून ठेवायचं, सोडायचं नाही एकमेकांना. त्याच्यामुळे आपण काय करतो, जेव्हा एक्सटर्नल फोर्स लावतो तेव्हा ते मॉलिक्युल्सना आपण एकमेकांच्या पासून लांब नेण्याचा प्रयत्न करतो, लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. ते अपोज करतात, त्याला आपण काय बोलतो, फ्रिक्शन बोलत असतो. म्हणजे फ्रिक्शनचा जो कॉज आहे ते दोन मेथडने आपल्याला सांगता येतं, की इरेग्युलॅरिटीज ऑफ द सरफेस बिटवीन सरफेस ऑफ द बॉडीज विच आर कम्स इन कॉन्टॅक्ट, आणि दुसरा आहे ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ टू बॉडीज विच आर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. बरोबर, तर हे आपण फ्रिक्शनचे कॉजेस बघितले. फ्रिक्शन हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि फ्रिक्शन हा रिलेटिव्ह मोशनला अपोज करतो. डन. आता फ्रिक्शनचे टाइप्स भरपूर आहेत, परंतु आपण जो बघणार आहे तो ड्राय फ्रिक्शन बघणार आहे. ड्राय फ्रिक्शन म्हणजे काय हो सर, तर ड्राय फ्रिक्शन म्हणजे सॉलिड बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा येतात, तेव्हा सॉलिड सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये जे प्रोड्यूस होणारं जे फ्रिक्शन आहे त्याला आपण ड्राय फ्रिक्शन असं बोलत असतो. ड्राय फ्रिक्शनचे पण मित्रांनो परत दोन टाइप्स पडतात, एक स्टॅटिक फ्रिक्शन, एक स्टॅटिक फ्रिक्शन. एक 2 मिनिटं अगोदर आपण थिअरी बघून घेऊया क्लिअर याची, आणि नंतर न्यूमेरिकल्स ना सुरू करूया. एक स्टॅटिक फ्रिक्शन आणि दुसरं आहे कायनेटिक फ्रिक्शन. ओके, आता स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय आणि कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे काय, त्याच्यासाठी परत एकदा मला काय करावं लागेल, जो मगाशी आपण एक्झाम्पल घेतलेलं डस्टरचं, त्या डस्टरचं एक्झाम्पल घेतोय बघा. सपोज हा हात आहे आणि हातावरती आपण डस्टर ठेवलेला आहे, बरोबर. मी 1 न्यूटनचा फोर्स लावला, डस्टर हलत नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं, तर बघा हा ही बॉडी आहे किंवा हा ब्लॉक आहे आणि ह्याच्यावरती आपण 1 न्यूटन फोर्स लावतोय, बरोबर. आता फोर्स लावलाय म्हटल्यानंतर बॉडी डिस्प्लेस होणं आवश्यक होतं, परंतु बॉडी डिस्प्लेस होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या फोर्सला कोणतरी कॅन्सल आउट करून टाकतंय. मग कोणता फोर्स तिथं प्रेझेंट आहे जो माझ्या फोर्सचा इफेक्ट झिरो करून टाकतोय, तर तो जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो काय करतो, रिलेटिव्ह मोशनला अपोज करतो किंवा टेंडन्सी ऑफ द मोशनला अपोज करतो. ज्या डायरेक्शन मध्ये मोशन होऊ इच्छित आहे किंवा होणार आहे, होण्याची पॉसिबिलिटी आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फ्रिक्शनचा फोर्स लावायचा. बाळांनो लक्षात ठेवा, ज्या डायरेक्शन मध्ये मोशन होणार आहे किंवा व्हायला लागलेले त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फ्रिक्शनचा फोर्स लावायचा असतो, बरोबर. आता हे आपण बघितलं बेसिक फ्रिक्शन बद्दल. आता स्टॅटिक फ्रिक्शन बद्दल काय बघूया. सपोज मी 1 न्यूटनचा फोर्स लावला, बरोबर, बॉडी जाग्यावरून हल्ली नाही. 2 न्यूटन फोर्स लावतो तरी सुद्धा बॉडी जाग्यावरून हलत नाही. 3 न्यूटन फोर्स लावतो तरी सुद्धा बॉडी जाग्यावरून मूव्ह होत नाहीये. असं मग कधीच नाही मूव्ह होणार का, नाही, कधीतरी मूव्ह होणार आहे बॉडी, बरोबर. मग बॉडी डिस्प्लेस होण्याच्या अगोदरचं जे फ्रिक्शन आहे, परत एकदा ऐका, बॉडी डिस्प्लेस होण्याच्या अगोदरचं फ्रिक्शन, दॅट इज रिलेटिव्ह मोशन सुरू होण्या अगोदरचं फ्रिक्शन जे आहे त्याला आपण बोलणार आहे स्टॅटिक फ्रिक्शन. कोणतं फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन. द फ्रिक्शन बिफोर द स्लाइडिंग स्टार्ट, बरोबर, किंवा द फ्रिक्शन बिफोर रिलेटिव्ह मोशन स्टार्ट, त्याला आपण म्हणणार आहे स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे ह्याचा अर्थ आत्ता फ्रिक्शन आहे का, तर आत्ता फ्रिक्शन आहे. कोणतं फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन आहे. बॉडी हलते का, नाही हलत. आपण फोर्स लावतोय म्हणजे आपल्या फोर्सला कोणतरी कॅन्सल करतंय समोरून. कोणता फोर्स असणार आहे, तो स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे. आणि एकदा का फोर्स आपण जास्त सपोज वाढवलाय का, लिमिटपेक्षा जास्त केला, आणि आता मात्र त्या बॉडीची काय व्हायला लागली, डिस्प्लेसमेंट व्हायला लागली, रिलेटिव्ह मोशन सुरू झाली बॉडीची, बरोबर, तेव्हाच जे फ्रिक्शन असणार आहे ते कायनेटिक फ्रिक्शन असणार आहे. बघा दोन टाइप आहेत फ्रिक्शनचे, एक स्टॅटिक फ्रिक्शन आणि दुसरं आहे कायनेटिक फ्रिक्शन, बरोबर. आता स्टॅटिक फ्रिक्शन बद्दल आपल्याला काय लिहावं लागेल सांगा. द फ्रिक्शन
बिफोर रिलेटिव्ह मोशन स्टार्ट. ओके. आणि एकदा रिलेटिव्ह मोशन सुरू झाल्यानंतर जे फ्रिक्शन असणार आहे, आफ्टर रिलेटिव्ह मोशन स्टार्ट किंवा बिगिन्स, ते जे फ्रिक्शन असणार आहे ते कायनेटिक फ्रिक्शन असतं. आत्ताच तुम्हाला सांगतो, कायनेटिक फ्रिक्शन हे कंपॅरेटिव्हली स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा कमी असतं. नंतर तुमच्या लक्षात येणारच आहेत ह्या गोष्टी, परंतु आता स्टॅटिक फ्रिक्शन बघा लक्षात आलं का? फ्रिक्शन बिफोर रिलेटिव्ह मोशन स्टार्ट म्हणजे बॉडी जाग्यावरून हलायच्या अगोदरचं जे फ्रिक्शन आहे. तुम्ही फोर्स लावताय, परत एकदा बघा, तुम्ही फोर्स लावला 1 न्यूटन, बॉडी डिस्प्लेस झाली का? नाही झाली. फ्रिक्शन प्रेझेंट आहे? येस प्रेझेंट आहे. कोणत्या टाईपचं फ्रिक्शन प्रेझेंट असणार आहे? स्टॅटिक प्रकारचं, स्टॅटिक फ्रिक्शन. तुम्ही फोर्स लावला 2 न्यूटन, कोणतं फ्रिक्शन प्रेझेंट आहे? स्टॅटिक फ्रिक्शन, बिकॉज बॉडी डज नॉट डिस्प्लेस. बरोबर. 3 न्यूटन, 4 न्यूटन, 5 न्यूटन लावल्यानंतर बॉडीची डिस्प्लेसमेंट व्हायला लागली. आता कोणतं फ्रिक्शन आलं? कायनेटिक फ्रिक्शन. येस ऑर नो? समजतंय का बघा सगळ्यांना? आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, हा ऑटो ऍडजस्टिंग फोर्स आहे. स्टॅटिक फ्रिक्शनचा जो फोर्स आहे हा ऑटो ऍडजस्टिंग फोर्स आहे. ह्याचा अर्थ काय मिळवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऑटो ऍडजस्टिंग फोर्स म्हणजे काय? सपोज मी हा ब्लॉक घेतोय आणि ह्या ब्लॉक वरती 1 न्यूटन फोर्स लावला. किती न्यूटन फोर्स लावला? 1 न्यूटन फोर्स लावला. तर ह्या फोर्सला कॅन्सल केला फ्रिक्शनने. बरोबर. मग किती फ्रिक्शन लागलेलं असणार आहे सांगा मला? 1 न्यूटन फोर्स ऑफ फ्रिक्शन लागलेला असणार. तेव्हा जाऊन माझ्या ह्या फोर्सला त्या फोर्सने कॅन्सल केलं. सपोज मी 2 न्यूटन केला, तर हा फ्रिक्शन जो आहे तो स्वतःला किती करतोय? 2 न्यूटन करतोय. सपोज मी एक्सटर्नली अप्लाइड फोर्स 3 न्यूटन करतोय, तर फ्रिक्शनल फोर्स पण स्वतःला किती करतोय? 3 न्यूटन करतोय. म्हणजे हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड, बरोबर. आता मॅग्निट्यूडच नाही, फक्त डायरेक्शन बद्दल पण बोलू शकतो आपण. सपोज मी काय करतोय, हा जो फोर्स आहे पुशिंगचा मी लावलेला एक्सटर्नली अप्लाइड फोर्स, हा सपोज मी पुलिंगचा लावतोय, बरोबर. बॉडीला ओढतोय इकडं, बरोबर. फोर्स लावतोय 1 न्यूटन. आता बॉडीची मोशन कुठं झाली तर होऊ शकते, इकडं लेफ्ट साइडला बॉडी येऊ शकते. मग फ्रिक्शनला तर ती होऊ द्यायचं नाहीये, मोशन होऊ द्यायचं नाही. मग फ्रिक्शन स्वतःला काय करतो? ह्या डायरेक्शन मध्ये लावतो. फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो पलीकडल्या डायरेक्शन मध्ये लागतो. बरोबर. म्हणजे मी डायरेक्शन चेंज केली की फ्रिक्शन फोर्सची सुद्धा डायरेक्शन ऑटोमॅटिकली चेंज झाली. मी मॅग्निट्यूड चेंज केली की फ्रिक्शनने स्वतःची मॅग्निट्यूड पण चेंज केली. दॅट्स वाय वी कॉल्ड द फ्रिक्शनल फोर्स इज ऑटो ऍडजस्टिंग फोर्स. कसला फोर्स? ऑटो ऍडजस्टिंग फोर्स बोलतो आपण. मग सर असं आहे का की कंटिन्युअस, म्हणजे कितीही तुम्ही एक्सटर्नली फोर्स लावताय, सपोज 1 न्यूटन लावला तर फ्रिक्शनल फोर्स पण 1 न्यूटन होतो. बरोबर. सपोज तुम्ही 2 न्यूटन लावला तर फ्रिक्शन फोर्स पण 2 न्यूटन होतो. तुम्ही 4 न्यूटन लावला, फ्रिक्शन फोर्स पण 4 न्यूटन. अगदी तुम्ही कितीही फोर्स वाढवत गेला तर फ्रिक्शन फोर्स पण तेवढा स्वतःला वाढवतो का? तर उत्तर आहे नाही. फ्रिक्शनचं सुद्धा, स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शनचं सुद्धा स्वतःचं लिमिट आहे. एका लिमिट पर्यंतच स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन स्वतःला वाढवू शकतो. त्याच्यानंतर मात्र बॉडी डिस्प्लेस व्हायला सुरू होते आणि मग तिथं पिक्चरमध्ये येतं ते कायनेटिक फ्रिक्शन इन्व्हॉल्व्ह होतं. कायनेटिक फ्रिक्शन तिथं एक्झर्ट व्हायला सुरू होतं. लक्षात घ्या, परत एकदा ऐका. आपण एक्सटर्नली अप्लाय केलेला फोर्स आहे, वाढवत गेलो, स्वतःला फोर्स ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन सुद्धा स्वतःला वाढवत जातं, परंतु एका मॅक्सिमम लिमिट पर्यंत पोहोचतं. त्याच्यानंतर मात्र बॉडी डिस्प्लेस व्हायला सुरू होते आणि नंतर कायनेटिक फ्रिक्शन आपण इन्व्हॉल्व्ह करतो पिक्चरमध्ये, कॅल्क्युलेशन्स मध्ये. लक्षात येत आहे? मग आता असं किती मॅक्सिमम व्हॅल्यू आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन स्वतःला वाढवण्याची पॉसिबिलिटी? किती स्टॅटिक फ्रिक्शन स्वतःला वाढवू शकतं? त्यालाच खूप महत्वाची टर्म आहे, त्यालाच आपण बोलतो लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. बघा काय बोलतोय? लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके. किंवा मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन. एफ एस मॅक्स. आता वेगवेगळ्या बुक्समध्ये ह्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं बघू शकतो. आता हा जो मॅक्सिमम स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो, ते आपण कसं कॅल्क्युलेट करणार? सपोज मी हा एक ब्लॉक घेतो आणि ह्या ब्लॉकचं मास एम लेट करतो. ओके. तर ह्या ब्लॉकचं
जे ब्लॉकवरती लागणारे फोर्सेस आहेत ते लागला एक mg, बरोबर, आणि दुसरा लागला नॉर्मल रिएक्शन. ओके. मग लिमिटिंग किंवा स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शनचं लिमिट, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन ही कशी कॅल्क्युलेट करायची बाळांनो? Fs मॅक्स इज इक्वल टू असं लिहू शकतो, Fs मॅक्स इज इक्वल टू म्यूएस इंटू एन. आता हा सर म्यूएस म्हणजे काय? तर आपण ह्याला बोलू शकतो कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. काय बोलू शकतो? कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा चेक करायचं आहे, जर का एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स लावतोय तर त्या केसमध्ये मॅक्सिमम स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे आणि चेक करायचं की हा जो एक्सटर्नली अप्लाइड फोर्स आहे हा लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन एवढा आहे का त्याच्यापेक्षा कमी आहे का त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यानुसार आपण कुठलं टाईपचं फ्रिक्शन तिथं प्रेझेंट आहे हे आपण सांगू शकतो. आता बघूया थोडंसं अजून डिटेलमध्ये. बघा काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता. सपोज मी एक एक्झाम्पल घेतो, तुमच्या लक्षात येईल. सपोज हा एक सरफेस आहे आणि ह्याचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो दिलाय तो दिलाय 0.5. ओके. आता बाळांनो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, बरोबर, ही युनिटलेस क्वांटिटी आहे. ह्याची एक फिक्स व्हॅल्यू असते. जितका जास्त कोइफिशियंट असेल एखाद्या सरफेसचा तितका जास्त तो रफ कन्सिडर करू शकतो आपण, किंवा जास्त रफ असेल तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण जास्त असेल, तिथं मॅक्सिमम फ्रिक्शन होणार आहे. सपोज हा एक ब्लॉक ठेवलाय आपण, त्या ब्लॉकचं मास एम ठेवतोय आपण. ओके. आणि ह्या ब्लॉकवरती आपण फोर्स लावलाय, ह्या डायरेक्शन मध्ये लावूया आपण. सपोज फोर्स पुशिंगचा फोर्स लावतोय मी, एफ एवढा फोर्स लावतोय, बरोबर. आणि आपल्याला विचारलेलं आहे की वेदर दिस बॉडी विल मूव्ह ऑर नॉट, असं विचारलेलं आहे, बरोबर. म्यू दिलाय आपल्याला, एम ची व्हॅल्यू पण तुम्ही कन्सिडर करू शकता, सपोज 10 kg. आणि हा जो फोर्स लावलाय हा फोर्स 20 न्यूटनचा आपण कन्सिडर करू शकतो. आणि ही बॉडी मूव्ह होईल का नाही होणार असं विचारलेलं आहे. जर मूव्ह झाली तर फ्रिक्शनची व्हॅल्यू फाइंड करा, आणि मूव्ह नाही झाली तरी सुद्धा फ्रिक्शनची व्हॅल्यू फाइंड करा, बरोबर. तर तुम्हाला फर्स्ट केस, पहिल्यांदा फर्स्ट एक्झाम्पल बघतो आपण. पहिली स्टेप आहे एक्झाम्पल सोडवताना, पहिल्यांदा मॅक्सिमम स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन फाइंड करायचा, लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन फाइंड करायचा, Fs मॅक्स. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला दिलाय म्यू इंटू एन, बरोबर. आता म्यू एकच दिलाय त्याच्यामुळे आपण त्यालाच म्यूएस कन्सिडर करू शकतो. आता ह्या सिच्युएशन मध्ये नॉर्मल रिएक्शन बघा, नॉर्मल रिएक्शन असेल mg एवढी. किती असेल सांगा मला? mg एवढी. n इज इक्वल टू mg. आणि दॅट इज इक्वल टू आपण लिहू शकतो किती सांगा मला? मास आहे 10 आणि जी ची व्हॅल्यू 10, दॅट इज 100 न्यूटन, बरोबर. नॉर्मल रिएक्शन किती झाली? 100 न्यूटन झाली. ओके. आपण पहिली केस आहे, फर्स्ट स्टेपला मॅक्सिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन फाइंड करून घ्यायचं. म्यू ची व्हॅल्यू 0.5 लागते, बरोबर. मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रिएक्शन किती आहे सांगा मला? 100 आहे, दॅट इज इक्वल टू किती येतोय? 50 न्यूटन आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ असा झाला की हा जो स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो स्वतःला किती वाढवू शकतो? 10, 20, 30. तुम्ही सपोज इकडून 5 न्यूटन लावला तर स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन स्वतःला किती करू शकतो? 5 करू शकतो. तुम्ही इकडून 10 न्यूटन लावला तर स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन 10 करू शकतो. तुम्ही इकडून 20 लावताय, हा स्वतःला 20 करू शकतो. 40 लावताय, 40 करू शकतो. 50 लावताय, 50 करू शकतो. 51 लावला मात्र 51 करू शकत नाही, कारण स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 50 न्यूटन आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा लिमिट चेक करायचं आहे की किती लिमिट आहे. स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो मॅक्सिमम स्वतःला किती लिमिट पर्यंत इन्क्रीज करू शकतो हे चेक करायचं. आणि नंतर सेकंड स्टेप आहे बघा, जर का एक्सटर्नल अप्लाय केलेला फोर्स हा जर मॅक्सिमम स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन ह्याच्यापेक्षा कमी असेल, बघा सेकंड स्टेप आहे. फर्स्ट कंडिशन आहे, जर का आपण लावलेला फोर्स हा लिमिटिंग व्हॅल्यू पेक्षा कमी असेल, देन बॉडी जी आहे, बॉडी विल
नॉट मूव्ह, बॉडी जाग्यावरून डिस्प्लेस होणार नाही. कारण आपण 20 लावला तर हा स्वतःला 20 करून घेणार, कारण हा वाढत वाढत कुठपर्यंत वाढवू शकतो, स्वतःला 50 पर्यंत वाढवू शकतो. येस, जर का अप्लाय केलेला फोर्स हा स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन ची लिमिटिंग व्हॅल्यू जी आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तर बॉडी मूव्ह होणार नाही. त्या सिच्युएशन मध्ये फ्रिक्शन फोर्स जो आहे तो फ्रिक्शन फोर्स असतो. आपण एक्झर्ट केलेला फोर्स दॅट इज इक्वल टू ह्या एक्झाम्पल मध्ये किती असणार, 20 न्यूटन असणार. बघा, मग तुम्ही म्हणणार सर 50 न्यूटन काय? नाही, 50 न्यूटन हे स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शनचं मॅक्सिमम लिमिट आहे. तो स्वतःला तिथपर्यंत वाढवू शकतो, बरोबर. पण ह्या सिच्युएशन मध्ये फ्रिक्शन किती लागतोय तर 20 न्यूटन लागतोय, कारण आपण लावलेला फोर्स 20 आहे. लक्षात आलं. जर का थर्ड, जर का एक्झर्ट केलेला फोर्स हा लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन पेक्षा जास्त असता तर मात्र बॉडी जी आहे, बॉडी काय झाली असती, विल स्टार्ट टू स्लाइड, बरोबर, विल स्लाइड. मग त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स काढण्यासाठी कायनेटिक फ्रिक्शन घ्यावं लागतं. कोणतं फ्रिक्शन? कायनेटिक फ्रिक्शन घ्यावं लागतं. मग तिथं तुम्हाला जर कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन दिला असेल, कधी कधी कोणत्या कोणत्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला म्यूएस पण देतात आणि म्यूके पण देतात. मुलं कन्फ्यूज होतात की म्यूएस केव्हा घ्यायचा आणि म्यूके केव्हा घ्यायचा असतो तो. ओके, म्यूके इंटू एन हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल जर का बॉडी काय होत असेल, मूव्ह होत असेल. आणि लास्ट केस आहे, जर का आपण एक्झर्ट केलेला फोर्स हा मॅक्सिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एवढा असेल तर बॉडी टेंड्स टू मूव्ह, बरोबर. बॉडी टेंड्स टू मूव्ह म्हणजे बॉडी मूव्ह होण्याच्या नादात आहे, बॉडी मूव्ह होणार आहे, बॉडी टेंड्स टू मूव्ह. ओके, तिथं सुद्धा फ्रिक्शन जे असेल ते फ्रिक्शन स्टॅटिक फोर्स ऑफ मॅक्सिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन एवढाच येणार आहे, दॅट इज अप्लाय केलेला फोर्स त्या सिच्युएशन मध्ये आपण असं म्हणू शकतो एफ एस मॅक्स एवढा असणार. ओके, म्हणजे कोणतंही एक्झाम्पल सोडवताना आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल चेक करायचं आहे की मॅक्सिमम किंवा लिमिटिंग व्हॅल्यू किती आहे स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शनची, तो स्वतःला किती वाढवू शकतो ते चेक करायचं आहे. आणि त्याची व्हॅल्यू एकदा समजली का मग ती व्हॅल्यू आपण एक्झर्ट केलेल्या फोर्सशी कम्पेअर करायची आणि त्याच्यानुसार ठरवायचं की किती फोर्स ऑफ फ्रिक्शन लागू शकतो. ओके, आता ह्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत बाळांनो? ह्याचे ऍप्लिकेशन्स जे आपण लॉज ऑफ मोशन मध्ये शिकलेलो आहोत. सपोज लॉज ऑफ मोशन मध्ये हे एक एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला, 2 kg आहे एक ब्लॉक आणि दुसरा ब्लॉक आहे तो आहे 3 kg. बघा, 2 kg आणि 3 kg, आणि इकडं जो फोर्स लावतोय आपण तो फोर्स लावतोय सपोज 10 न्यूटनचा. किती फोर्स लावला? 10 न्यूटनचा. तर ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन फाइंड करा, असा आपल्याला प्रश्न विचारला जात होता न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये, बरोबर. त्या सिच्युएशन मध्ये हा जो सरफेस आहे तो सरफेस स्मूथ घेतला होता बाळांनो. कसला घेतला होता? स्मूथ घेतला होता. परंतु थोडस आपण हेच ऍप्लिकेशन, हेच एक्झाम्पल अगोदर स्मूथ सरफेस घेऊन सोडवू आणि नंतर सरफेस रफ घेऊन सोडवू. स्मूथ सरफेस असेल तर आपल्याला ट्रिक्स माहित आहेत. पहिल्यांदा आपण फाइंड करणार कॉमन ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम. कॉमन ऍक्सेलरेशन फाइंड करताना टोटल फोर्स जो एक्झर्ट झालाय डिवायडेड बाय टोटल मास 3 + 2 5 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. आणि सेकंड आपल्याला टेन्शन फाइंड करायचं ह्या स्ट्रिंग मधलं. तर मी तुम्हाला सांगितलंय सिस्टीम जी आहे ती राईट साईडला जातीये. आपण इथं पकडायचं, चिमटीत ती स्ट्रिंग पकडायची आणि राईट साईडला खेचायची. कोणता फोर्स लागतोय, आपण कुणाला ओढतोय, तर टेन्शन फाइंड करताना आपण 2 kg ला ओढतोय इंटू हे ऍक्सिलरेशन 2 दॅट इज इक्वल टू 4 न्यूटन, हा टेन्शन झाला. आता सपोज जर हेच एक्झाम्पल आपण सरफेस रफ असता, बरोबर, सरफेस रफ असता तर 100% आपल्याला त्या एक्झाम्पल मध्ये म्यू ची व्हॅल्यू देणं बंधनकारक राहणार आहे त्यांना. म्यू इज इक्वल टू 0.2 दिलाय. ओके, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिलाय? 0.2 दिलेला आहे. आणि विचारलेला आता टेन्शन फाइंड करून द्या. आता काय फाइंड करून द्या? टेन्शन फाइंड करून द्या. आपण हे एक्झाम्पल कसं सोडवणार आहोत? टेन्शन फाइंड करायचं आहे. तर
गोष्टी चेंज होणार आहेत बाळांनो, लक्ष द्या व्यवस्थित. आपण आता हे कसं सोडवतोय ते. सपोज हा 3 kg आहे, बरोबर. 3 kg वरती लागणारा फोर्स आहे तो किती असणार सांगा मला. तर 30 न्यूटन खाली असणार आहे त्याचा सेल्फ वेट. 2 kg वरती जो फोर्स लागणार आहे तो 20 न्यूटन खाली असणार आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर ह्याच्यावरती फोर्स ऑफ फ्रिक्शन लागेल तो F1 कन्सिडर करूया, आणि ह्याच्यावरती फोर्स ऑफ फ्रिक्शन लागेल तो F2 कन्सिडर करूया. दोन्ही पण ब्लॉक जे आहेत ते हॉरिझॉन्टल सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेत आणि ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांची जी मोशन आहे ती फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, तर फ्रिक्शनल फोर्स जे लागणार ते बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये बरोबर लागणार आहेत. मग आपण फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट करूया. एक नंबरला F1 इज इक्वल टू म्यू इंटू एन, बरोबर. म्यू किती दिला बघा बरं, 0.2 इंटू नॉर्मल रिएक्शन ह्याची किती असेल सांगा, 20, आणि हा नॉर्मल रिएक्शन एन, बरोबर. म्यू इंटू 0.2 इंटू 20 दॅट इज इक्वल टू किती येतोय, 4 न्यूटन बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये. हा 4 न्यूटन लागला. आणि F2 ची व्हॅल्यू येणार आहे, F2 इज इक्वल टू म्यू इंटू तिथली नॉर्मल रिएक्शन घ्यावी लागेल आपल्याला, 0.2 इंटू 30 दॅट इज इक्वल टू 6 न्यूटन. जरी समजा इथला वेगळा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला असता, इथला वेगळा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला असता, तरी सुद्धा मेथड अप्लाय करताना तीच अप्लाय करा. इथला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू तिथली नॉर्मल रिएक्शन, तिथला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू तिथली नॉर्मल रिएक्शन. हा ब्लॉक ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलाय तिथला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन घ्यायचा. ओके. आता हे जे दोन फोर्स लागले, 4 न्यूटन आणि 6 न्यूटन, हे पाठीमागे ओढतायत सिस्टीमला. बघा, सिस्टीमला पाठीमागे ओढतायत. मग एक नंबरला एक्सिलरेशन फाइंड करताना आपण काय करणार, सपोर्टिंग फोर्स मायनस अपोजिंग फोर्स अपॉन टोटल मास. बघा परत एकदा ऐका, सपोर्टिंग फोर्स मायनस अपोजिंग फोर्स अपॉन टोटल मास. सपोर्टिंग कोण आहे, 10 आहे, ओके. मायनस अपोजिंग किती आहे बघा बरं, F1 प्लस F2 आहे, बरोबर. मग 4 प्लस 6 दॅट इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय टोटल मास किती असेल, तर टोटल मास असेल 3 प्लस 2 5 दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे सिस्टीम जाग्यावरून मूव्ह होणार नाही. लक्षात आलं, सिस्टीम जागेवरून मूव्ह होणार नाही. म्हणजे 100% जो आपण एक्झर्ट केलेला फोर्स आहे हा लिमिटिंग व्हॅल्यू पेक्षा कमी आहे, बरोबर. मग आता इथं ह्या एक्झाम्पल मध्ये टेन्शन फाइंड करायचा प्रश्नच येत नाही. सपोज मी असं कन्सिडर करतो की हा जो 10 न्यूटन आहे त्याच्याऐवजी मी काय करतो, 20 न्यूटन घेतो. किती न्यूटन घेतला, 20 न्यूटन घेतला. मग आता सांगा अप्लाय केलेला फोर्स आहे दॅट इज सपोर्टिंग फोर्स 20 असणार, बरोबर. आणि अपोजिंग फोर्स कोण आहे, तर हिथलं फ्रिक्शन आहे आणि हिथलं फ्रिक्शन आहे, दोघांची ऍडिशन 6 प्लस 4 दॅट इज 10. मग आता किती येणार, 20 मायनस 10 दॅट इज 10 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द एक्सिलरेशन, अँड विथ दॅट एक्सिलरेशन the system will move towards right. ओके. आता सेकंड, टेन्शन फाइंड करायचं बाळांनो. ओके, इथं पण आपण ऍक्सलरेशन फाइंड केलं होतं. इथं फक्त आपण कोणता फोर्स घेतला होता, इकडचा 10 न्यूटन वाला घेतला होता, सपोर्टिंग फोर्स वाला घेतला होता. कारण अपोज करणारा फोर्सच तिथं प्रेझेंट नव्हता, कारण फ्रिक्शन होत नव्हतं, कारण सरफेस जो होता तो स्मूथ होता. लक्षात घ्या, इथं काय केलं आपण, सपोर्टिंग मायनस अपोजिंग अपॉन टोटल मास केलेला आहे. व्यवस्थित बघा. मग आता इथं टेन्शन फाइंड करताना आपल्याला काय करावं लागेल, इथं स्ट्रिंग पकडा, बरोबर. ह्या स्ट्रिंगच्या मधलं आपल्याला टेन्शन फाइंड करायचं. इथं स्ट्रिंग पकडा आणि खेचा. कुठे खेचायचं आहे, राईट साईडला खेचायचं आहे. तुम्ही कुणाला खेचताय, तुम्ही म्हणाल की सर फक्त 2 kg ला खेचतोय. नाही नाही नाही, तुम्ही 2 kg ला पण ओढताय आणि हा जो 4 न्यूटन आहे त्याला पण ओढताय. लक्षात आलं. म्हणजे आपण टेन्शन कॅल्क्युलेट करताना हा 2 इंटू एक्सिलरेशन जे आपण फाइंड केलेला आहे 2, बरोबर, प्लस हा जो फोर्स आहे 4 तो सुद्धा घ्यावा लागेल. दॅट इज 2 इंटू 2 4 प्लस 4 8 न्यूटन. दिस इज द टेन्शन. बघा मित्रांनो, काही डाऊट असेल तर एकदा व्हिडिओ परत एकदा तुम्ही बघू शकता. आता मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देणार आहे, एक्झाम्पल सोडवण्यासाठी.
बघा मित्रांनो, हे एक एक्झाम्पल आता जसं आपण बघितलेलं होतं, सेम माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. बघा, हा एक ब्लॉक आहे 2 kg आणि हा सेकंड ब्लॉक आहे 4 kg चा. आणि दिस टू ब्लॉक्स आर कनेक्टेड बाय स्ट्रिंग, लाईट वेट स्ट्रिंग. बरोबर. आणि ह्याच्यावरती फोर्स लागलाय तो 60 न्यूटनचा फोर्स लागलाय. आणि हा जो सरफेस आहे, हा सरफेसचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय 1/2. तुम्हाला फाइंड करायचं आहे, टेन्शन फाइंड करायचं बाळा, टेन्शन फाइंड करायचं प्रत्येक केसमध्ये. ओके. हे एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर सपोज इथं एक ब्लॉक ठेवलेला आहे, हा आहे 4 kg चा. ओके. आणि इथे एक पुली दिलेली आहे. ओके. आणि इथं एक आपण ब्लॉक ठेवतोय, तो पण 4 kg चा आहे. आणि इथे एक पुली दिलेली आहे, तिथं पण एक ब्लॉक ठेवतोय आपण, तो जो ब्लॉक आहे तो 2 kg चा आहे. आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो दिलाय सरफेसचा तो 1/4 दिलाय. ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टेन्शन फाइंड करायचं आहे. बरोबर. आता इथं टेन्शन एका स्ट्रिंग मध्ये नाही, दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग मध्ये येणार आहे, डिफरंट टेन्शनचे व्हॅल्यूज येतील. त्याच्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल घेतोय मी. इथं एक पुली ठेवतोय आणि एक स्ट्रिंग पास केलेली आहे पुलीवरून. आणि तिथं दोन ब्लॉक दिलेले आहेत बाळांनो, एक 2 kg चा आहे आणि एक 4 kg चा आहे. ओके. आणि म्यू इज इक्वल टू इथं दिलाय 1/4. प्रत्येक केसमध्ये हा 4 kg चा ब्लॉक आहे. प्रत्येक केसमध्ये तुम्हाला टेन्शन फाइंड करायचं आहे. ओके. चलो, तुम्ही एक 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल सोडवू शकताय. मी एक्झाम्पल सोडवायला सुरू करतो. बघा, फर्स्ट एक्झाम्पल किंवा फर्स्ट मेथड काय आहे बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला बोललोय ऍक्सिलरेशन फाइंड करायचं. अगोदर काय फाइंड करून घ्यायचं? ऍक्सिलरेशन फाइंड करून घ्यायचं. त्याच्या अगोदर इथं दोन ब्लॉक्स आहेत. बरोबर. दोन ब्लॉक्स आहेत, एकाच सरफेस वरती ठेवलेले आहेत. त्यांचा कॉमन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय 1/2. मग ह्याचं मॅक्सिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन पाठीमागे लागेल, कारण ह्याची टेंडन्सी राईट साईडला जाण्याची आहे. ह्याच्यावरती सुद्धा फ्रिक्शन पाठीमागे लागेल. बरोबर. ह्याला F1 लेट करू, ह्याला F2 लेट करू. F1 ची आणि F2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्या. F1 इज इक्वल टू म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन ह्याचे असणार. ह्याची नॉर्मल रिएक्शन असेल 20. ओके. नॉर्मल रिएक्शन किती असेल? 20. दॅट इज म्यू ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1/2 इंटू हा नॉर्मल रिएक्शन जी आहे ती नॉर्मल रिएक्शन 20 आहे. दॅट इज इक्वल टू 10 न्यूटन. हा फ्रिक्शन झाला F1. ओके. सिमिलरली F2. बरोबर. इथं लागणारं फ्रिक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सेमच आहे, म्यू इंटू तिथली नॉर्मल रिएक्शन घ्यावी लागणार 1/2 इंटू ह्याचं वेट किती आहे? 40. नॉर्मल रिएक्शन पण 40 असेल. 40 इज इक्वल टू 20 न्यूटन. बरोबर. दोन फ्रिक्शनच्या व्हॅल्यूज मिळाले आपल्याला. एक आहे 10 न्यूटन आणि दुसरी आहे 20 न्यूटन. हे दोघं मिळून सिस्टीमला पाठीमागे ओढतायत आणि 60 न्यूटन हा मिळून ह्या कम्प्लीट सिस्टीमला पुढे ओढतोय, राईट साईडला ओढतोय. मग आपल्याला काय करावं लागेल? ऍक्सिलरेशन फाइंड करावं लागेल. ऍक्सिलरेशन फाइंड करताना सपोर्टिंग फोर्स मायनस अपोजिंग फोर्स अपॉन टोटल मास हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सपोर्टिंग फोर्स किती न्यूटनचा आहे? 60 मायनस अपोजिंग फोर्स दोन आहेत, एक F1 फ्रिक्शन आणि दुसरा F2 फ्रिक्शन. बरोबर. 20 आणि 10 दॅट इज 30 अपॉन टोटल मास बाळांनो 2 + 4 दॅट इज 6. मग ऍक्सिलरेशन इज इक्वल टू किती येते बघा? 30 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द कॉमन ऍक्सिलरेशन ऑफ द सिस्टीम. एवढ्या ऍक्सिलरेशन ही सिस्टीम जी आहे ती राईट साईडला मूव्ह व्हायला सुरू करेल. ओके. मग आता आपली सेकंड स्टेप असणार आहे टेन्शन फाइंड करायचं. टेन्शन ह्या स्ट्रिंग मध्ये सिंगल स्ट्रिंग आहे. बरोबर. मास लेस स्ट्रिंग आहे. मास असलेल्या स्ट्रिंग मधलं टेन्शन वेगवेगळ्या पॉइंटला वेगवेगळं येतं. आणि मी तुम्हाला ते एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कसं टेन्शन फाइंड करायचं मासवाल्या स्ट्रिंग मध्ये. आपल्याला ही लाईट स्ट्रिंग दिलेली आहे, त्याच्यामुळे सगळीकडे टेन्शन सेम असेल. सपोज ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन काढताना आपण ती चिमटीत पकडायची आणि सिस्टीम कुठे जाते? उजवीकडे जाते. तिला राईट साईडला खेचायची. आपण कुणाला खेचतोय? 2 ला. किती ऍक्सिलरेशनने खेचतोय? 5 ने. बरोबर. प्लस ऍज वेल एज अजून कुणाला खेचतोय आपण? 10 न्यूटन फ्रिक्शनला. बरोबर. दॅट इज इक्वल टू किती ना सांगा मला? 10 + 10 दॅट इज 20 न्यूटन. दिस इज द टेन्शन. ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय? सपोज सिस्टीम जी आहे ती 4 kg खाली येतोय, हा इकडे येतोय, हा वर जाण्याच्या नादात आहे. ओके. आता इथं सुद्धा फ्रिक्शन होणार आहे ह्या पॉइंटला. मग आपण पहिल्यांदा तिथं काय करून घ्यायचं? त्याची नॉर्मल रिएक्शन फाइंड करून घ्यायची. नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू 40 आली.
ओके, फर्स्ट स्टेप असणार आपली काय सांगा मला, फोर्स ऑफ फ्रिक्शन फाइंड करायची. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, बरोबर. म्यूची व्हॅल्यू किती आहे, 1/4 इंटू नॉर्मल रिएक्शन आहे 40 इज इक्वल टू 10, बरोबर. सेकंड स्टेपला आपण ऍक्सिलरेशन फाइंड करतो. ऍक्सिलरेशन फाइंड करताना सपोर्टिंग फोर्स मायनस अपोजिंग फोर्स अपॉन टोटल मास, एफ एस मायनस एफ ओ डिवायडेड बाय टोटल मास. सपोर्टिंग फोर्स किती आहे बघा बरं, हा 4 आहे, बरोबर. हा 4 दॅट इज काय येणार सांगा मला, ह्याचं सेल्फ वेट असणार आहे 40, समजून घ्या व्यवस्थित, 40. आणि हा अपोजिंग फोर्स मध्ये येणार आहे -20. ओके, झालं का, एवढे दोनच आहेत का, 40 -20 एवढे दोनच आहेत का, नाही, अजून एक आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. का तर सिस्टीम जी आहे किंवा हा 4 kg चा ब्लॉक आहे तो लेफ्ट साइडला येतोय, म्हणजे फ्रिक्शन जे असेल 10 न्यूटन वालं ते कुठं असणार आहे, राईट साइडला लागणार आहे, बरोबर. म्हणजे हा अजून हा सबट्रॅक्ट, हा 10 न्यूटन सुद्धा 40 मधून आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करून टाकावं लागेल. मग आता टोटल मास 4 + 4 8 + 2 10. Therefore acceleration is equal to किती येतो, 40 - 20 20 - 10 10. Acceleration 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. थर्ड स्टेपला आपल्याला फाइंड करायचं आहे टेन्शन. टेन्शन फाइंड करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं इथं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होतोय, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला चेक करावं लागेल. इथं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आपण कन्सिडर नव्हतो करत. इथं कुठल्या स्ट्रिंग मधलं टेन्शन फाइंड करायचं, सपोज ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन फाइंड करायचं आहे, मग आपण T1 लेट करूया. आणि ही डिफरंट स्ट्रिंग आहे, इथलं टेन्शन फाइंड करायचं आहे, T2 लेट करूया, बरोबर. आता T1 म्हणजे टेन्शन इन दॅट स्ट्रिंग फाइंड करायचं आहे, तर इथं पकडा, सिस्टीम कुठं जाते, खाली जाते, बरोबर. 4 इंटू ब्रॅकेट काय येणार बोला, G+A का G-A, डाऊन असेल सिस्टीम किंवा एखादी बॉडी मुव्हिंग डाऊन असेल तेव्हा आपण काय करतो, G-A करत असतो. दॅट इज इक्वल टू काय ना सांगा मला, 4 इंटू 10 मायनस ऍक्सलरेशन किती आहे सांगा मला, 1 आहे. दॅट इज इक्वल टू 10 - 1 9 इंटू 4 36 न्यूटन. दिस इज द टेन्शन इन दॅट स्ट्रिंग. फोर्थ, सेकंड स्ट्रिंग मधलं आपल्याला टेन्शन फाइंड करायचं आहे. इथं पकडा, सिस्टीम कुठे जाते, वर जाते, म्हणजे आपण ह्याला वरती ओढणार आहे 2, बरोबर. T2 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट. आता काय करावं लागेल, G+A मुव्हिंग अप आहे, G+A. ओके, जर का बॉडी अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल तर आपण काय करतो, T इज इक्वल टू G+A एम इंटू ब्रॅकेट G+A. आणि बॉडी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल तर टी किंवा टेन्शन किंवा कॉन्टॅक्ट फोर्स इज इक्वल टू G- हे करत असतो इंटू मास. आता इथं मास आहे 2, बरोबर, बॉडी मुव्हिंग अप, देअरफॉर G+A दॅट इज 2 इंटू ब्रॅकेट 10 प्लस ऍक्सलरेशन किती होतं बाळांनो, 1. 10 + 1 किती आहे, 11 इंटू 2 22 न्यूटन. दिस इज द टेन्शन इन सेकंड स्ट्रिंग. आता हे एक्झाम्पल तुम्ही केलं असेल किंवा बघा प्रयत्न करताय का, ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा पहिल्यांदा आपण काय करणार, mg कॅल्क्युलेट करणार 40 आणि नॉर्मल रिएक्शन. ओके, नॉर्मल रिएक्शन मिळालं, फोर्स ऑफ फ्रिक्शन कॅल्क्युलेट करून द्या, म्यू इंटू एन. बघा म्यूची व्हॅल्यू 1/4 आणि नॉर्मल रिएक्शन किती आहे, 40 आहे. किती आला, 10. फ्रिक्शनल फोर्स जो आला तो 10 न्यूटनचा आला. सिस्टीम राईट साईडला जाण्याच्या नादात आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो लेफ्ट साईडला लागेल, बरोबर. आता बघूया, विचार करूया आपण की ऍक्सलरेशन फाइंड करूया. ऍक्सलरेशन बघा, सपोर्टिंग फोर्स, सपोर्टिंग फोर्स किती आहे सांगा मला, हा 4 आणि हा 2 दॅट इज 60 डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, याचं वेट असणार आणि ह्याचं वेट असणार, दोघांचं पण डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार, 40 आणि 20 दॅट इज 60. बघा मायनस, आता झालं का, सपोर्टिंग फोर्सच फक्त आहे का, नाही, तिथे अपोजिंग फोर्स पण आहे, हा फ्रिक्शन फोर्स जो आहे तो अपोज करतोय, बरोबर. मग फ्रिक्शन 10 डिवायडेड बाय टोटल मास किती आहे बघा, 4 + 2 6 + 4 10. ओके, म्हणजे किती आलं, 50 डिवायडेड बाय 10. दिस इज द ऍक्सलरेशन, ए इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, एकदा का ऍक्सलरेशन निघालं, आपण टेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. बाळांनो, दोन स्ट्रिंग आहेत तिथं, मग हे टेन्शन T1 लेट करूया आणि हे टेन्शन T2 लेट करून टाकू आपण. ओके, मग टेन्शन T1 फाइंड करत असताना इथं पकडायचं, सिस्टीम मुव्हिंग डाऊन आहे, बरोबर. मग आपण इथं पकडणार, कुणाला आपण पकडलेलं आहे, 4 ला, बरोबर. G- करणार, लक्षात येते का बघा, काय कन्सिडर करणार आपण, G-, बरोबर. 4 इंटू ब्रॅकेट जी ची व्हॅल्यू 10 मायनस ऍक्सलरेशन तुम्ही किती केलंय, 5
दॅट इज 20 न्यूटन. दिस इज द टेन्शन T1. आता सिमिलरली ह्या स्ट्रिंग मधलं आपल्याला टेन्शन फाइंड करत असताना T2 कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, इथं पकडावं लागेल. आपण कुणाला पकडलंय, 4+2 ला, दॅट इज 6 ला पकडलंय आणि त्यांना दोघांना पण काय करतोय, खाली सोडतोय. बरोबर, दॅट इज 10 - 5 दॅट इज इक्वल टू किती येतोय बघा बरं, 30 न्यूटन. दिस इज द टेन्शन इन सेकंड स्ट्रिंग. ओके, तुम्ही व्हिडिओ ऍक्सलरेट करू शकता बोर्ड इरेज करेपर्यंत. मित्रांनो, हे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेत फ्रिक्शन वरती. बघा, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये सांगितलंय हा एक इन्क्लाइन्ड सरफेस आहे. ओके, अँगल ऑफ इन्क्लिनेशन 37 डिग्री केलाय आणि त्याच्यावरती ह्या इन्क्लाइन्ड सरफेस वरती 5 kg चा ब्लॉक ठेवलाय आणि एक स्ट्रिंग पुलीवरून पास करून त्या स्ट्रिंगच्या अनादर एंडला आपण 10 kg चा ब्लॉक सस्पेंड केलाय. ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला ऍक्सलरेशन आणि टेन्शन फाइंड करायचं आहे इन द स्ट्रिंग. ओके, आणि सरफेस जो आहे, इन्क्लाइन सरफेस जो आहे तो रफ आहे, स्मूथ नाहीये. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन पण तुम्हाला दिलेला आहे. ओके, मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण फर्स्ट केस अगोदर काय फाइंड करणार, तर mg फाइंड करणार. mg किती लागतोय बघा, 50 लागतोय. दॅट इज 5 × g 50. ओके, त्या mg चे दोन कॉम्पोनंट्स पाडणार. 50 साइन, बघा 50 साइन 37 दॅट इज इक्वल टू 50 × साइन 37. सगळ्यांना माहित आहे आपल्याला. बरोबर, हा राईट अँगल ट्रायंगल असेल, हा 37 असेल, हा 53 असतो. ओके, हा 90 असेल. 37 च्या समोरची साइड 3 असते, 53 च्या समोरची 4, तर हा 5 असतो. ओके, साइन 37 दॅट इज इक्वल टू 3/5. किती येणार आहे सांगा मला, 3/5. बरोबर, म्हणजेच 5 × 50 × 3 30 न्यूटन ह्या डायरेक्शन मध्ये लागतोय. बरोबर, ह्या डायरेक्शन मध्ये 30 न्यूटन लागतोय. आणि हा जो फोर्स आहे तो असणार आहे 50 cos 37 दॅट इज इक्वल टू 50 cos 37 किती येतो बघा, 4/5. 50 × 4/5 दॅट इज इक्वल टू 40 न्यूटन. आणि ही नॉर्मल रिएक्शन असणार. नॉर्मल रिएक्शन नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असते. मग पहिलं काम आपण नॉर्मल रिएक्शन फाइंड करून घेतली बाळांनो, ती आहे 40. बरोबर, आणि आता सेकंड आपण काम करणार आहे तो फ्रिक्शन फाइंड करणार. बरोबर, ह्या सरफेसला फ्रिक्शन किती होत आहे, तर म्यू × n आहे. म्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2. ओके, आणि नॉर्मल रिएक्शन आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहे 40 दॅट इज इक्वल टू 20 न्यूटनचा फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता इंटेन्शन जे आहे बॉडीचं, सिस्टीमचं, ते खाली आहे इकडं. बरोबर, हा 10 kg चा ब्लॉक खाली येतोय, म्हणजे सिस्टीम वर जाणार, हा 5 kg चा ब्लॉक वरती जातोय. म्हणजे फ्रिक्शन जे लागणार ते ह्या डायरेक्शन मध्ये लागणार, अपोज करणार रिलेटिव्ह मोशनला. ओके, मग हा फ्रिक्शन फोर्स झाला. आता ह्या सिच्युएशन मध्ये एक नंबरला एक्सेलरेशन फाइंड करताना सपोर्टिंग फोर्स मायनस अपोजिंग फोर्स अपॉन टोटल मास, हा आपले टेक्निक आहे. बरोबर, मग सपोर्टिंग फोर्स किती आहे, 10G. बरोबर, हा सपोर्ट करतोय मोशनला, दॅट इज 100 न्यूटन. क्लिअर, आणि अपोजिंग फोर्स जो आहे तो हा बघा 50 साइन 30. 50 साइन 30 इकडे ओढतोय, त्याचबरोबर फ्रिक्शन आहे. बघा 50 साइन 30 इकडे आहे, या 50 चा हा कॉम्पोनंट 50 साइन 30 जो मोशनला अपोज करतोय, ब्लॉक वर जाण्याच्या नादात आहे, तर 50 साइन 37 हा खाली ओढतोय, दॅट इज हा 30 न्यूटन आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. प्लस त्याच्या बरोबरच फ्रिक्शन, अजून फ्रिक्शन पण हा 20 आहे. बरोबर, हा अपोजिंग फोर्स झाला 30 + 20 डिवायडेड बाय टोटल मास 10 + 5 दॅट इज इक्वल टू 50. मग 100 - 30 + 20 50 डिवायडेड बाय 15 किती येते बघा बरं, 50 डिवायडेड बाय 15. एक्सेलरेशन आलं 10/3. बरोबर, एक्सेलरेशन किती आलं,
10/3. आता नेक्स्ट स्टेप असेल ती आपली असेल टेन्शन फाइंड करायची. ओके, नेक्स्ट स्टेप कोणती असेल? टेन्शन फाइंड करायची. आता एकच स्ट्रिंग आहे म्हटल्यानंतर टेन्शन आपण इझिली फाइंड करू शकतो. इथं पकडा, बरोबर, कुणाला तुम्ही पकडलेला आहे किंवा कोण लटकतंय त्या स्ट्रिंगला? 10 लटकतंय, बरोबर. 10चा नाद कुठं आहे? खाली येण्याचा ट्राय करतोय, तो खाली येतोय. दॅट इज G मायनस ए, सॉरी G प्लस ए, G मायनस ए, बरोबर. बॉडी मुव्हिंग डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येत असेल तर G मायनस ए करतो आपण. 10 इंटू ब्रॅकेट G ची व्हॅल्यू 10 मायनस एक्सेलरेशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 10/3 दॅट इज इक्वल टू 30. 3 इंटू 10 30 मायनस 10 दॅट इज 20 इंटू 100, बरोबर. 200/3. ओके, परत एकदा बघा. 3 into 10 that is 30 minus 10 that is 20/3 into 10 that is 200 divided by 3. This is the tension in that case. Okay, ह्या सिच्युएशन मध्ये बघा बरं, ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये थोडंसं वेगळं दिलंय. एक्झाम्पल मध्ये सांगितलंय टेन्शन जे लागतं ह्या स्ट्रिंग मध्ये, एकच स्ट्रिंग आहे. ओके, पुलीवरून पास केलेली आहे. टेन्शन जे लागतंय ते 15 न्यूटन लागतंय आणि एक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. इथं बाळांनो आपल्याला दोन वेगवेगळे सरफेसवरून 5 kg जो आहे तो इन्क्लाइन सरफेसवरून खाली येतोय आणि हा 5 kg जो आहे तो हॉरिझॉन्टल सरफेसवरून इकडे येतोय, बरोबर. तर आपल्याला दोन सरफेसचे वेगवेगळे दोन कोएफिशियंट फाइंड करायचे. कसं करूया आपण? उलटी प्रक्रिया करूया. जे आपण प्रोसेस करतो त्या पद्धतीने जाऊया. 50 हा काय होईल सांगा मला? 50 sin 37. ऑलरेडी आपण फाइंड केलेला आहे 50 sin 37. पहिल्या एक्झाम्पल मध्ये तो किती असतो? 30 असतो, बरोबर. आणि हा काय येईल सांगा मला? 50 cos 37. तो पण आपण फाइंड करून ठेवलेला आहे, तो असतो 40. नॉर्मल रिॲक्शन वरच्या डायरेक्शन मध्ये गेली, नॉर्मल रिॲक्शन तर मिळून गेली 40 न्यूटन, बरोबर. त्याच्यानंतर आपण फ्रिक्शन कॅल्क्युलेट करणार. म्यू किती दिलाय बघा बरं. म्यू फाइंड करायचा या सरफेसचा. μ2, ओके, μ2 इंटू 40. हे झालं फ्रिक्शन ऍट सेकंड सरफेस. F2 लेट करूया, बरोबर. सिस्टीम खाली येते, फ्रिक्शन कुठं असणार सांगा मला? वरती लागणार. ओके, हा F2 40 इंटू μ2 झाला. आता सेकंड एक्झाम्पल बघा, सेकंड डायग्राम मध्ये बघूया. आता हा 5 kg जो आहे, बरोबर, ह्याचा जो mg लागला तो 50 डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शन मध्ये, बरोबर. मग ह्याची नॉर्मल रिॲक्शन 50 झाली. तिथलं फ्रिक्शन जे आहे F1 ते असणार आहे μ1 इंटू 50, बरोबर. हे F1 झालं. आता हा 5 kg चा ब्लॉक जो आहे तो लेफ्ट साइडला येतोय, म्हणजे फ्रिक्शन जे असेल ते राईट साइडला जाणार. ओके, ठीक आहे. मग आता एक्सेलरेशन फाइंड करूया आपण. इझी मेथड जाऊ. एक्सेलरेशन फाइंड करूया. काय आपल्याकडे फॉर्म्युला एक्सेलरेशनचा? सपोर्टिंग फोर्स मायनस अपोजिंग फोर्स अपॉन टोटल मास. सपोर्टिंग फोर्स बघा कितीचा आहे? सिस्टीम जी आहे, हा जो ब्लॉक आहे तो खाली येतोय 30, बरोबर. हा 30 मायनस अपोजिंग फोर्स जो आहे तो कितीचा आहे बघा बरं. फ्रिक्शन आहे हा F2, बरोबर. अजून आपल्याला कोण अपोज करताना दिसतोय बघा बरं? हा F1. F2 प्लस F1 डिवायडेड बाय टोटल मास. टोटल मास किती आहे बघा बरं? 5 plus 5 that is 10. ओके, हे एक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1 इज इक्वल टू 30 मायनस F2 ची व्हॅल्यू किती आहे बघा बरं? F2 ची व्हॅल्यू आहे 40 μ2 प्लस F1 ची व्हॅल्यू आहे 50 μ1 डिवायडेड बाय 10. हा 10 जो आहे तो ह्या एक्सेलरेशनला मल्टिप्लाय केला मी, इकडं 10 आला. ओके, आता हा 40 μ2 प्लस 50 μ1 अलीकडे घेऊया. 40 μ2 प्लस 50 μ1 is equal to 30 minus 10 that is equal to 20. हे एक इक्वेशन झालं बाळांनो, आत्ताशी आपल्याकडे तयार झालं. सिमिलरली टेन्शन पण फाइंड करूया आपण, बरोबर. टेन्शन फाइंड करताना आपण सपोज ह्या पॉइंटला पकडू, ह्या पॉइंटला टेन्शन फाइंड करताना आपण सिस्टीम राईट साइडला ओढणार टी. आता एकच टेन्शन आहे, टी इज इक्वल टू काय करणार सांगा मला? हा 5, ओके, इंटू एक्सेलरेशन किती आहे? एक्सेलरेशन दिलेला आहे 1, बरोबर, प्लस आता हा F1 ला पण आपण ओढणार आहे. F1 ची व्हॅल्यू किती आहे बघा बरं? 50 μ1. किती आहे सांगा? 50 μ1. हे टेन्शन दिलेलं आहे ऑलरेडी आपल्याला, किती सांगा? 15 इज इक्वल टू 5 प्लस 50 μ1. ओके,
हा 10 इज इक्वल टू 50 μ1, देअरफॉर μ1 इज इक्वल टू 1/5. लक्षात येते का बघा सगळ्यांना कसं कॅल्क्युलेट केलं? परत एकदा सांगतो. टेन्शन, ह्या पॉइंटला टेन्शन किंवा ह्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन आपल्याला फाइंड करायचं. आपण लेफ्ट साइडला ओढतोय. कुणाला ओढतोय? 5 ला ओढतोय प्लस F1 ला पण ओढतोय. 5 इंटू एक्सेलरेशन दिलेलं आहे सिस्टीमचं कॉमन एक्सेलरेशन प्लस हा F1 ची व्हॅल्यू काय टाकली मी? 50 μ1. μ1 निघाला. μ1 तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये पुट करू शकता आणि μ2 कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही μ2 किती येतोय तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. आता येऊया आपण फर्स्ट टाइप जो आपण बघितलं होतं बेसिक फ्रिक्शनचं, त्या टाइपचे एक्झाम्पल्सकडे, की फ्रिक्शन फाइंड करा. फ्रिक्शन फाइंड करा. बघा हा ब्लॉक लागला. ब्लॉक जो ठेवलाय तो 10 kgचा आहे. ह्याच्यावरती 30 न्यूटनचा फोर्स लागतोय आणि कोएफिशियंट दिलाय तो तुम्हाला 1/2 चा दिलाय आणि इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन फाइंड करा. ह्या टाइपचा जर एक्झाम्पल आला आपल्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन फाइंड करा, तर फर्स्ट स्टेप बाळांनो Fs फाइंड करायचं. Fs मॅक्स फाइंड करायचा. म्हणजे स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शनचं लिमिट फाइंड करायचं की तो किती होऊ शकतो हे फाइंड करायचं. त्याच्यासाठी फॉर्म्युला कुठला आहे सांगा मला? μs इंटू n. ओके. आता इथं नॉर्मल रिएक्शन किती आहे बघा. अगोदर वेट सांगा. 100 आहे. नॉर्मल रिएक्शन पण किती आली? 100 आली. आणि स्टॅटिक फोर्स ऑफ कोएफिशियंट दिलाय तुम्हाला 1/2 इंटू नॉर्मल रिएक्शन 100 आहे. बरोबर. दॅट इज इक्वल टू 50. म्हणजे मॅक्सिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो 50 न्यूटन आहे. त्याच्यापेक्षा जर का तुम्ही कमी लावला तर ब्लॉक विल नॉट मूव्ह. ब्लॉक विल नॉट मूव्ह. ओके. आणि फ्रिक्शन जो असेल ते असेल अप्लाय केलेला फोर्स. बरोबर. एक्झर्ट केलेला फोर्स. येस ऑर नो? 30 न्यूटन. क्लिअर? म्हणजेच जर का आपण एक्सटर्नल लावलेला फोर्स हा जर फ्रिक्शनल फोर्स किंवा लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन पेक्षा कमी असेल तर फ्रिक्शन इज इक्वल टू एक्सटर्नली अप्लाइड फोर्स जो आहे तेवढाच आपण घेत असतो. ओके. म्हणजे याचा अर्थ 30 न्यूटन पर्यंत स्वतःला वाढवलंय स्टॅटिक फ्रिक्शनने. ते वाढवू किती शकतं? अगदी 50 न्यूटन पर्यंत स्वतःला वाढवू शकतं. लक्षात घ्या. आता ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल? तर हा जो फोर्स लावलाय तो फोर्स लावलाय 37 डिग्री हॉरिझॉन्टलशी अँगल बनवू. त्याच्यासाठी आपल्याला पटकन कॉम्पोनंट्स पाडावे लागतील. 50 cos 37 दॅट इज इक्वल टू 50 इंटू cos 37 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो 4/5 दॅट इज इक्वल टू 40 न्यूटन हा झाला. आणि हा असणार आहे 30 न्यूटन. किती असणार? 30 न्यूटन. बघा mg किती असेल? 100 न्यूटन असेल डाऊनवर्ड आणि तोच नॉर्मल रिएक्शन असेल. मग आपण लिहू शकतो आपण नॉर्मल प्लस 30 इज इक्वल टू किती रे सांगा मला? 100. नॉर्मल प्लस 30 इज इक्वल टू 100. म्हणजे हा नॉर्मल आणि 30 न्यूटन हे दोघं वरती ओढत आहेत आणि 100 न्यूटन खाली ओढतोय. हे दोघं एकमेकांना म्हणजे टोटल अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स कॅन्सल होतोय. बरोबर. म्हणून तरी बॉडी जी आहे ती बॉडी वर पण जाणार नाही खाली पण जाणार नाही. अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस पुढे जाईल, मूव्ह होईल. मग ह्याच्यावरून आपण नॉर्मल रिएक्शन फाइंड करून घेतली. ती आली 70 न्यूटन की जी आपल्याला मॅक्सिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काढण्यासाठी हेल्पफुल आहे. बरोबर. मग ते अगोदर काढून घेऊया. लिमिटिंग फोर्स फाइंड करून घेऊया. म्यू इंटू एन. म्यूची व्हॅल्यू 0.8 इंटू 70 दॅट इज किती येतो सांगा मला? 56 न्यूटन. बरोबर. म्हणजे स्टॅटिक फोर्स जो आहे फ्रिक्शनचा तो स्वतःला 56 न्यूटन पर्यंत इन्क्रीज करू शकतो. आपण लावलाय किती चेक करूया. लावलाय आपण 40 न्यूटन. हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये किती न्यूटन लावलाय? 40 न्यूटन लावलाय. म्हणजे इथं काय झालं तर एक्सटर्नली अप्लाइड फोर्स इज लेस दॅन Fs मॅक्स. ओके. देअरफॉर ब्लॉक विल नॉट मूव्ह. देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स जो असेल तो सध्या अप्लाय केलेल्या फोर्स एवढाच असणार आहे 40 न्यूटन. ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, हे लास्ट वाला एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय 10 kgचा ब्लॉक हॉरिझॉन्टल सरफेस वरती ठेवलाय ज्याचा कोएफिशियंट जो आहे तो 0.8 आहे. ओके. आणि फोर्स जो लागलाय तो फंक्शन ऑफ टाइम दिलाय म्हणून. फंक्शन ऑफ टाइम दॅट इज फोर्स कॅन चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग सुरुवातीला सांगितलंय टाइम किती असताना? 4 सेकंद असताना फ्रिक्शनलचा फोर्स फाइंड करा. मग आपण काय करायचं? फोर्स लागतोय
4 into 10 that is टाइमची व्हॅल्यू 4 into हा 10 दॅट इज इक्वल टू 40 न्यूटन फोर्स लावूया अगोदर ह्या ब्लॉक वरती. बरोबर, किती न्यूटन? 40 न्यूटनचा फोर्स लावूया. पहिलं काम करून घ्यायचं अगोदर एफएस मॅक्स फाइंड करून घ्यायचा. एफएस मॅक्स कसा कॅल्क्युलेट करणार? 100 डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये त्याचं सेल्फ वेट, तीच नॉर्मल रिएक्शन असेल. मग एफएस मॅक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊया. मुलांनो किती असणार? म्यू इंटू एन. बरोबर, किती येते सांगा मला? एफएस मॅक्स इज इक्वल टू म्यू ची व्हॅल्यू 0.8 इंटू नॉर्मल रिएक्शन 100 दॅट इज इक्वल टू 80 न्यूटन. म्हणजे स्टॅटिक फोर्स जो आहे तो स्वतःला 80 न्यूटन पर्यंत इन्क्रीज करू शकतो. मग आता आपण लावलाय किती? तर आपण लावलाय 40 न्यूटन लावलाय. म्हणजे इथं परत काय झालं? अप्लाइड केलेला फोर्स हा एफएस मॅक्स पेक्षा कसा आहे? कमी आहे, लिमिट पेक्षा कमी आहे. म्हणजे बॉडी इथं सुद्धा कशी असेल? रेस्टला असेल. आणि फ्रिक्शनल फोर्स जो असेल तो असेल 40 न्यूटन. किती असेल? 40 न्यूटन. ओके, आता टाइम 9 सेकंड घेऊया. म्हणजे आता लावलेला जो फोर्स आहे तो किती असेल? हा 10 into 9 दॅट इज 90 न्यूटनचा फोर्स लावला. आता बघा ऑलरेडी आपण एफएस मॅक्स फाइंड केलेला आहे. इथं बघा या स्टेपला आपण एफएस मॅक्स फाइंड केलेला आहे. तो किती? 80 न्यूटनचा आहे. बरोबर, 80 न्यूटनचा आहे. क्लिअर. आणि आपण अप्लाय केलेला जो फोर्स आहे तो किती आहे? 90 न्यूटनचा. म्हणजे हे फर्स्ट केस आली बाळांनो बघा, ज्याच्यामध्ये एक्सटर्नली अप्लाय केलेला फोर्स, आपण लावलेला फोर्स, हा जो फोर्स आहे तो आपण लावलेला फोर्स हा एफएस मॅक्स म्हणजे स्टॅटिक फोर्सच्या लिमिट पेक्षा जास्त झाला. बरोबर, त्याच्यामुळे आता ब्लॉक काय होईल? ब्लॉक मूव्ह व्हायला सुरू होईल, स्लाइड व्हायला सुरू होईल, पुढे जायला सुरू होईल. मग आता फर्स्ट टाइम मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, एक्सटर्नली अप्लाय केलेला फोर्स हा स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन पेक्षा जास्त झाला तर तिथं ब्लॉक मूव्ह होईल आणि पिक्चर मध्ये कायनेटिक फ्रिक्शन येईल. फ्रिक्शन इज इक्वल टू कॅल्क्युलेट करत असताना मुलांनो म्यू के इंटू नॉर्मल रिएक्शन घेणार. आता ह्या एक्झाम्पल मध्ये तर एकच म्यू दिलाय, तोच आपण म्यू एस आणि म्यू के दोघांना पण यूज करणार आहे. जर वेगवेगळा दिला असता, कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन वेगळा दिला असता तर आपण इथं पुट केला असता 0.8 आणि नॉर्मल रिएक्शन आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 100. किती आहे? 100 दॅट इज इक्वल टू किती सांगा मला? 80 न्यूटन. ओके, हा झाला फ्रिक्शनचा फोर्स ह्या जेव्हा टाइम टी इज इक्वल टू 9 सेकंड नंतरचा. आणि हा झाला फ्रिक्शनचा फोर्स जेव्हा टाइम टी इज इक्वल टू 4 सेकंड दिलेला असतं. काही बेसिक एक्झाम्पल आपण ह्या लेक्चरला पाहिले. ओके, फ्रिक्शन चे टाइप्स काय असतात, त्याच्यानंतर फ्रिक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं, फ्रिक्शन कायनेटिक कधी असतं, स्टॅटिक कधी असतं, स्टॅटिक फ्रिक्शन स्वतःला कितीपर्यंत वाढवू शकतं, ती मॅक्सिमम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, आणि फ्रिक्शन इन्व्हॉल्व्ह झालेलं असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन किंवा सिस्टीमचं ऍक्सेलरेशन फाइंड करायचं टेक्निक ह्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. हे तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा. आणि अजून काय सजेशन्स तुम्हाला हवे असतील किंवा व्हिडिओमध्ये अजून काय थोडेसे चेंजेस किंवा आमच्याकडून काय कमी पडत असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.